खाल्लेल्या मिठाला जागणे, नावडतीचं मीठ अळणी असणे, मिठाचा खडा टाकणे अशा म्हणी ज्या आपल्या आवडत्या मिठाभोवती फिरतात त्या मिठाविषयी आरोग्यशास्त्र काय सांगतं याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. मीठ जास्त खाणं हे जरी खूप धोकादायक असलं तरी शरीरातल्या अत्यंत महत्वाच्या कार्यांसाठी सुद्धा मीठ उपयुक्त असतं हेही खरं. जेव्हा आपल्याला भरपूर जुलाब होतात किंवा उन्हातून आल्यामुळे सनस्ट्रोक होतो किंवा काही बीपीच्या औषधांचे साईड इफेक्ट होतात तेव्हा शरीरातली मिठाची पातळी कमी झाल्यामुळं किती गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं हे लक्षात घेतल्यावर मिठाचं महत्त्व आपल्याला कळेल. तर मीठ हे आपल्या स्नायू, मज्जातंतू किंवा शरीरामध्ये पाण्याची पातळी व्यवस्थित ठेवणे अशा अनेक महत्वाच्या कामांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. पण हे झालं मर्यादित मीठ खाण्यामुळे होणारे फायदे. परंतु सध्याच्या काळामध्ये अत्यंत जास्त प्रमाणामध्ये मिठाची खाण्याची सवय ही समाजामध्ये वाढताना दिसत आहे आणि त्याच्या परिणामांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर जेव्हा जास्त आपण मीठ खातो तेव्हा होतं काय, तर शरीरातलं अतिरिक्त जे काही क्षार असतात हे किडनी शरीराच्या बाहेर टाकण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. किडनी त्याच्या परीने जास्तीत जास्त प्रयत्न करतात ही मूत्रपिंड की शरीरातलं अतिरिक्त मीठ हे शरीराबाहेर काढून टाकलं जावं. सुरुवातीला काही महिने, काही वर्ष, बरेच दिवस ही प्रक्रिया निमूटपणे हा जो अतिरिक्त मिठाचा ताण असतो हा आपल्या किडनीज सहन करत असतात. परंतु जेव्हा हे लिमिटच्या बाहेर जातं तेव्हा हे अतिरिक्त मीठ शरीराच्या बाहेर जायचं, किडनीतून त्याची जी क्षमता असते ती कमी होते आणि शरीरात साचलेलं जे मीठ आहे ते शरीराला जाचक व्हायला लागतं रक्तामध्ये आणि त्यामुळे शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये रक्तामध्ये पाण्याची पातळी वाढली जाते आणि त्यामुळे ब्लडचं व्हॉल्यूम वाढतं. ब्लडचं व्हॉल्यूम वाढलं की आपोआपच ब्लड कशामधून वाहत असतं, हे रक्तवाहिन्यांमधून वाहत असतं. रक्तवाहिन्यांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपण बागेला समजा एखाद्या गार्डन पाईपनी पाणी घालत आहोत. एक छोटा पाईप आहे आणि त्या पाईप मधून एका मिनिटाला समजा 20 लिटर पाणी आपण बाहेर फेकलं जात आहे. तेच पाणी जर 30 लिटर, 40 लिटर, 50 लिटर जर फेकलं जायला लागलं तर त्या पाईपवर परिणाम झाल्यापासून काही दिवसांनी राहणार नाही. हीच प्रक्रिया आपल्या शरीरात होते. आपल्या ज्या लवचिक रक्तवाहिन्या असतात ह्या बऱ्याच काळपर्यंत हा अतिरिक्त वाढलेला जो ब्लड व्हॉल्यूम असतो त्याचा त्रास सहन करतात. परंतु एका लिमिट नंतर या रक्तवाहिन्या खराब व्हायला लागतात. रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये जे एक नाजूक अस्तर असतं ते बिघडायला लागतं आणि इथूनच मग हृदयविकाराची पायाभरणी व्हायला लागते. पुढे जाऊन ब्लड प्रेशर वाढतं. व्हॉल्यूम वाढल्यामुळे हृदयविकार निर्माण होऊ शकतात. स्ट्रोक किंवा पॅरालिसिस यासारखे अत्यंत गंभीर विकार हे जास्त मीठ खाल्ल्यामुळे होतात. ही गोष्ट आपण अत्यंत गंभीरपणे लक्षात घेण्यासारखी आहे. जास्त वाढलेलं जे ब्लड प्रेशर असतं हे किडनीवरही त्यामुळं ताण निर्माण करतं. किडनी फेल होणं ही सुद्धा गोष्ट यातून पुढे होऊ शकते. त्याचप्रमाणे मगाशी मी सांगितलं की हे जे जास्त प्रमाणातलं जे मीठ असतं, सोडियम असतं, हे शरीराबाहेर जेव्हा जात असतं तेव्हा ते कॅल्शियम सुद्धा बाहेर घेऊन जातं. त्यामुळे व्हाय काय लागतं, किडनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम गेल्यामुळं किडनीमध्ये कॅल्शियमचे मुतखडे व्हायची प्रवृत्ती वाढते. त्याचप्रमाणे हे कॅल्शियम हाडातनं देखील खेचलं जातं आणि ते शरीराच्या बाहेर पडतं आणि त्यामुळे हाडं ठिसूळ व्हायला लागतात. हाडं ठिसूळ झाल्यामुळे फ्रॅक्चरची टेंडन्सी जी आहे ही पण वाढत जाते. दिसायला दिसतं हे मीठ, पण त्याचा अतिरिक्त प्रमाणामध्ये जर वापर केला तर काय प्रताप होऊ शकतात ही गोष्ट आपण लक्षात इथं घेणं गरजेचं आहे. अति मीठ खाल्ल्यामुळे इन्शुलिन हे जे हॉर्मोन आहे की जे रक्त शर्करेचं नियमन करतं त्याच्या बाबतीत सुद्धा रेजिस्टन्स निर्माण होतो आणि इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणजेच मधुमेहाची पायाभरणी हे आपण सगळेजण जाणता. मधुमेह त्यामुळे होऊ शकतो. मधुमेह झाल्यामुळे त्याचे जे अनेक प्रकारचे साईड इफेक्ट आहेत ते पुढे आपल्याला फेस करावं लागतात. ते एका अतिरिक्त मीठ खाण्याच्या सवयीमुळे. मिठामुळे स्थौल्य हे सुद्धा शरीरामध्ये वाढू शकतं. त्याचप्रमाणे कॅन्सर सारखा अत्यंत गंभीर विकार आपल्याला कल्पना नसेल की जास्त मीठ खाल्ल्यामुळे त्या मिठाचा परिणाम आपलं जे आमाशय असतं, स्टमक असतं, त्याचा आतला जो गॅस्ट्रिक म्युकोजा असतो तो खराब होतो आणि त्यामुळे गॅस्ट्रिक कॅन्सर व्हायचं महत्वाचं कारण हे अति मीठ खाणं आहे. त्याचप्रमाणे पोटामधले कॅन्सर निर्माण करण्याची क्षमता असणारे जे एच पायलोरी नावाचे काही जंतू असतात ते सुद्धा याच्यामुळे वाढू शकतात. ही सुद्धा गोष्ट आपण अतिरिक्त मिठाचे जेव्हा परिणाम पाहत असतो तेव्हा लक्षात घेण्याची गरजेची आहे.
अनेक प्रकारचे ऑटो इम्युन डिसीज, आपण अगदी दमा, संधिवात, कॅन्सर, एसएलई, अल्सरेटिव्ह कोलायटिस, मल्टिपल स्क्लेरोसिस अशा असंख्य आजारांची ही एक मोठी यादीच आहे की ज्याच्यामध्ये आपली इम्युनिटी ही बिघडलेली असते, ती आपल्याच शरीरावर आक्रमण करते आणि अनेक प्रकारचे गंभीर आजार, प्राणघातक आजार यातून निर्माण होऊ शकतात. हे जास्त मीठ खाण्याच्या सवयीमुळे निर्माण होतात. तर आयुर्वेदानुसार काय होतं हे सुद्धा पाहणं अतिशय रंजक आहे. तर आयुर्वेदामध्ये आपल्याला माहिती आहे की 6 चवी या बेसिक चवी आहेत की मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय या 6 मूलभूत चवी असतात. तर त्यातला जो मीठ आहे तर तो लवण रसाशी संबंधित आहे. लवण रस हा जेव्हा त्याचं महाभौतिक संघटन आपण बनतो, प्रत्येक चव जी आहे ही 2 महाभूतांच्या एकत्रीकरणातून होत असते. तर लवण रस जो आहे हा जल महाभूत आणि तेज महाभूत याच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेला हा लवण रस आहे. तो जेव्हा अति प्रमाणामध्ये जातो तेव्हा ऑब्व्हियसली मी आता म्हणलं की जसं जल आणि तेज, तर ही 2 महाभूत वाढल्यामुळेचे जे परिणाम आहेत ते शरीराला भोगावे लागतात. तर जल महाभूत वाढलं की आपोआपच ब्लडचं व्हॉल्यूम वाढतं, ब्लडचं व्हॉल्यूम वाढलं की रक्तभार, ब्लड प्रेशर वाढतं आणि त्याचे अनेक परिणाम, शरीरावर सूज येणं यासारख्या गोष्टी अति मीठ खाल्यामुळे होतात. तेज महाभूत ते सुद्धा लवण रसामध्ये आहे, ते वाढल्यामुळे काय होतं, अति तहान लागणं, केस पिकणं, केस गळणं, तोंड वारंवार येणं, आम्लपित्त ऍसिडिटी वाढणं, अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखे किंवा रक्तस्त्रावासारखे विकार शरीरामध्ये वाढणं या गोष्टी आपल्याला दिसतात. पित्त प्रकोप, रक्त प्रकोपजन्य ज्या गोष्टी आहेत, पिंपल सारखे विकार होतात. शुक्रक्षय होण्यामध्ये अति लवण हे कारणीभूत आहे. सध्याच्या काळामध्ये जो डिक्लाइनिंग स्पर्म काउंट हा आपल्याला पाहायला मिळतो तरुणांमध्ये, तर त्याचं कारण जेव्हा आपण बघतो तेव्हा एक्सेस सॉल्ट इनटेक ही जी आपल्या खाण्यापिण्याची जी सवय आहे त्याचा परिणाम हा डायरेक्ट आपल्या शुक्रधातूवर होतो, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या जखमा किंवा व्रण भरून न येणं हा सुद्धा अति मीठ खाण्याचा परिणाम म्हणून आयुर्वेदामध्ये विशेषत्वाने सांगितलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेण्यासारखी आहे. तर आता कोणकोणते पदार्थ हे मिठाने जास्त लोडेड आहेत हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर त्यामध्ये बेकरीचे पदार्थ, सगळ्यांना आवडणारा जो पिझ्झा आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मीठ असतं. फ्रोझन मीठ किंवा चीज, बटर, चिप्स, कुरकुरे किंवा जास्त करून ज्या सोय स्टिक्स असतात, हा पदार्थ मला आठवतं की जेव्हा मी एकदा खाल्ला, एक स्टिक आपण तोंडामध्ये जर टाकली तर आपले केस उभं राहावे इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये या सोय स्टिक्स मध्ये मीठ घातलेलं असतं. तर हा एक फार मोठा संशोधनाचा विषय की केवळ लोकांना आवड निर्माण व्हावी म्हणून आज या फूड कंपनीज या आपल्या समाजाच्या आरोग्याशी खेळत आहेत. ही गोष्ट खरंच जे उत्पादक आहेत त्यांनी लक्षात घेण्यासारखी आहे की आपल्याला वाटतं की दारू पिणं किंवा अजून काही व्यसनं करणं, परंतु जास्त साखर खाणं, जास्त मीठ खाणं हे तितकंच शरीराला धोकादायक आहे. हे मी वारंवार स्ट्रेस देऊन या क्लिपच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहे. चाटचे अनेक प्रकार आहेत. आपण एक गोष्ट लक्षात घ्यावं की कुठलाही बाहेरचा पदार्थ हा चटपटीत छान होण्यासाठी त्यामध्ये जास्त मीठ हे घालावंच लागतं. जास्त साखर, जास्त तेल, जास्त फॅट या गोष्टी घालून त्याची चव वाढवलेली असते आणि आपण त्याला बळी पडतो, आपल्याला त्याची सवय लागते. तसं बघायला जर गेलं तर अनेक प्रकारच्या भाज्या, फळं, पालेभाज्या, धान्य याच्यामध्ये सोडियम किंवा मिठाचं प्रमाण हे काही प्रमाणामध्ये असतंच. त्यामुळे आपण खरं बघायला गेलं तर वरून मीठ खायची आपल्याला सवय नाहीये. परंतु आपलं लहानपणापासून अपब्रिंगिंग जसं असेल, आपल्या घरामध्ये मीठ साखर खाण्याच्या सवयी जशा असतील तसे तसे आपल्या टेस्ट बर्ड्स जे असतात त्याची चव डेव्हलप होत जाते आणि आपल्याला वाटतं की मला जास्त मीठ लागतंच. तर हे नसतं, हा सगळा सवयीचा भाग आहे. लहानपणापासून जर लहान मुलांना सवय लावली आई वडिलांनी की कमी मीठ खायची तर तीच चांगली सवय ही त्याला आयुष्यभर टिकून राहते. ही गोष्ट सगळ्या पालकांनी लक्षात घेण्यासारखी. आपली गरज किती आहे त्यामुळं अगदी 500 मिलीग्रॅम एवढ्या प्रमाणामध्ये जरी मीठ खाल्लं तरी पुरेसं आहे. अगदीच म्हटलं तरी 1500 मिलीग्रॅम पर्यंत ही त्याची अप्पर लिमिट आहे. त्याच्यापेक्षा जास्त मीठ खाऊ नये. परंतु जेव्हा आपला सर्व्हे सांगतो त्याच्यामध्ये 3500 ते 4000 मिलीग्रॅम एवढ्या दुप्पट तिप्पट या प्रमाणामध्ये आपण भारतीय मीठ खातो. ही गोष्ट संशोधनातून पुढे आली आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली भारत ही मधुमेहाची राजधानी आहे, हृदयविकाराची राजधानी आहे आणि आणखीन किती विकारांची हे आपल्याला भविष्यातही कळण्यासारखं आहे. तर ह्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतल्या पाहिजे.
बघ, लहान मुलांचे केस पांढरे होणे ही अतिशय कॉमन गोष्ट आजकाल झालेली आहे. याच्या मागे आयुर्वेदाचं जे काही ऑब्झर्वेशन आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे की जास्त मीठ हा आपला अस्थिधातू खराब करतो आणि त्याचा परिणाम दातांवरती आणि अस्थिधातूशी संबंधित जे आपले केस असतात त्याच्याशी असतो. त्यामुळे यांचं लिमिट ठरवून घेणं हे फार महत्वाचं आहे. तर आता मिठाच्या परिणामांना कमी करण्यासाठी एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये पोटॅशियम रिच असे जे पदार्थ असतात हे खाणं आपल्याला आरोग्याला चांगलं असतं. शरीरातलं जे अतिरिक्त मीठ आहे, सोडियम आहे, हे शरीराच्या बाहेर काढून टाकण्याचं काम हे पोटॅशियम करत असतं. त्यामुळे पोटॅशियम रिच फ्रूट जे आहे, जे फूड आहेत ते मी तुम्हाला सांगतो की ड्राय फ्रुट्स, मनुका, पालक, खजूर, मोसंबी, केळी, टोमॅटो, डाळिंब, गाजर, चवळी, पपई, वेगवेगळ्या प्रकारच्या बीन्स ह्या पोटॅशियमचे समृद्ध सोर्सेस आहेत. तर त्याचा वापर आपण डाएटमध्ये जरूर करावा. त्यामुळे मिठाचे परिणाम कमी होतात. तर मिठाची गरज, आता तुम्ही म्हणाल की आम्ही आता इतक्या वयाचा आहे, मी 40चा आहे, 50चा आहे, 60चा आहे, आम्हाला आयुष्याची एवढ्या मिठाची सवय झाली, ती कशी बरं कमी करणार? तर त्याचा एक साधा उपाय मी तुम्हाला सांगतो की 3 महिने आपण जर निश्चयपूर्वक जर ठरवलं आणि समजून उमजून ठरवलं की मिठाचे हे साईड इफेक्ट आहेत ते मला शरीरावरती नको आहेत, म्हणून मी जर जे समजून उमजून ठरवलं तर 3 महिन्यात आपले जे टेस्ट बर्ड्स असतात त्याची सवय ही रिव्हर्स होऊ शकते. तुम्हाला थोडे पेशन्स 3 महिने जरूर दाखवा लागणार आहेत. या 3 महिन्यानंतर तुम्हाला आपोआपच कमी मीठ जरी खाल्लं तरी तुम्हाला ती चव छानच लागणार आहे. उलट जास्त मिठाचे तुम्ही पदार्थ खाल तर तुम्हाला नंतर ते अस्वस्थ वाटायला लागेल, हे मी तुम्हाला आश्वासन देतो. त्यामुळे 3 महिने आपण नेटाने आणि प्रयत्नपूर्वक मीठ कमी करायचा प्रयत्न करा. चला तर मग तयार आहात ना हे चॅलेंज तुम्ही स्वीकारायला? कारण जास्त मीठ जो खाईल तो खरोखरीच आपल्या दातांनीच आपली कबर खणत आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. धन्यवाद.